दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ओझर नगर परिषद हद्दीतील शाही मशीद ते अकबरी मशीद दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असून नागरिकांनी याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून नागरिकांना रोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर बसून निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच लवकरात लवकर सिमेंट काँक्रीटचे काम सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिलाय. आज ओझर नगर परिषद या ठिकाणी आम्ही सगळे रहिवासी मुस्लिम बांधव या ठिकाणी निवेदन घेऊन आलो. गेल्या अनेक दिवसापासून नगर परिषदेला आम्ही वारंवार सूचना देत होतो का अकबरी मस्जिद ते शाही मस्जिद इथं काँक्रिटीकरणचा RCCचा पक्का रस्ता व्हावा, परंतु नगर परिषद हे आमच्या कामाकडे काही लक्ष देत नाही व नगर परिषद फक्त काय करते, मुरुम घेऊन येते, एक खड्डा बुजवती आणि दुसरा खड्डा तयार करते. म्हणून या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनावर आज जर कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू अशी मी गवाही देतो. या उपस्थित आता इथं आमचे शरीफ भाऊ खटीक, जुबेर भाऊ शेख, असलम शेख, बशीर शाह, कांचन जाधव, आमचे आरिफ मंसुरी हे सगळे उपस्थित आहे. मी यांच्यासमोर गवाही देतो आणि आमची पुढची रूपरेषा अशी राहील. आम्ही आता गावाच्या रस्त्यासाठी फक्त तेवढं परिसर नसून पुरे गावाच्या गड्याच्या रस्त्यासाठी आंदोलन उभारू एक मोठं, अशी मी आश्वस्त करतो आणि नगर परिषदेला इंटिमेट करतो. दरम्यान नागरिकांच्या वतीने नगर परिषदेकडे निवेदनही देण्यात आले असून प्रशासनाने देखील तातडीने दखल घेऊन रस्त्यांचं काम हाती घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे. जुबेर शेख, दक्ष न्यूज, ओझर. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.